श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर शिवची कृपा आशीर्वाद सदैव राहून दे. श्रावणचा पवित्र महिना सुरू होत आहे. शिवचे भक्त त्यांची पूजा आराधना करतात व त्यांची विविध पूजा व्रत कथा यांचा श्रवण करतात. आपल्या चॅनलवर आपण रोज सकाळी धार्मिक कथा ऐकणार आहोत. असेच धार्मिक गोष्टींसाठी बेल आयकॉन वर क्लिक करून शिवशक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यात विहित कामदेव म्हणाले, अरे महाभाग, तुम्ही अगदी बरोबर बोललात. हे ब्रह्मपुत्र, तू नम्र, सद्गुणी, एकनिष्ठ आणि एकनिष्ठ श्रोता आहेस. अहो अंग, श्रावण महिन्याच्या संदर्भात तुम्ही नम्रपणे जे काही विचारले आहे आणि जे काही विचारले नाही ते मी तुम्हाला सर्व आनंदाने आणि प्रेमाने सांगेन. जो द्वेष ठेवत नाही तो सर्वांचा प्रिय आहे आणि तू तसाच नम्र आहेस, कारण मी तुझ्या गर्विष्ठ पिता ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक कापले होते. तरीही तू तो द्वेष सोडून माझा आश्रय घेतला आहेस. तर अरे बाबा, मी तुला सर्व काही सांगेन, तू एकाग्रतेने ऐक. पूर्ण श्रावण महिना पुराण कथा आणि महात्म्य. हे योगिना व्यक्तीने श्रावण महिन्यात नियमितपणे नक्तव्रत पाळावे आणि महिनाभर दररोज अभिषेक करावा. या महिन्यात प्रिय असलेल्या प्रत्येक वस्तूचा त्याग करावा. 1 कोटी शिवलिंगांवर फुले, फळे, दात, तुळशीची पाने आणि बिल्वाची पाने घालून शंकराची पूजा करावी. 1 कोटी शिवलिंगे बनवून ब्राह्मणांना खाऊ घालावीत. धारण, पारण व्रत किंवा उपवास महिनाभर पाळावेत. या महिन्यात माझ्यासाठी अत्यंत शुभ असणारा पंचामृत अभिषेक करावा. या महिन्यात जे काही शुभ कार्य असेल हे अनंत परिणाम देते. अहो मुने, या महिन्यात जमिनीवर झोपावे, ब्रह्मचारी राहावे व खरे वचन बोलावे. हा महिना उपवास केल्याशिवाय घालवू नये. तो दिवस उपवास करतो तो महाप्रलय होईपर्यंत कठोर नरकात राहतो. मला हा महिना इतर कोणत्याही महिन्यापेक्षा जास्त आवडतो. हा महिना यशस्वी व्यक्तीला अपेक्षित परिणाम आणि निस्वार्थी व्यक्तीला मोक्ष देणारा आहे. अहो सत्तम, या महिन्यातील व्रत आणि विधींबद्दल माझे ऐका. रविवारी सूर्यव्रत पाळावे व माझी पूजा करावी व सोमवारी नग्न भोजन करावे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून 3.5 महिने रोटक उपवास केला जातो. हे व्रत सर्व इच्छित परिणाम प्रदान करणार आहे. मंगळवारी मंगळ गौरीचे व्रत, बुधवार व गुरुवारी या 2 वारांचे व्रत, शुक्रवारी जिवंतिका व्रत आणि शनिवारी हनुमान व नरसिंहाचे व्रत पाळण्याची सूचना करण्यात आली आहे. हे मुने, आता या तिथींचे व्रत ऐका. श्रावणातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी औदुंबर नावाचे व्रत पाळले जाते. श्रावणातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी गौरी व्रत पाळले जाते. तसेच शुक्ल चतुर्थी तिथीला दुर्वागणपती नावाचे व्रत केले जाते. हे मुने, याच चतुर्थीचे दुसरे नाव विनायकी चतुर्थी आहे. शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नागांची पूजा करण्यासाठी शुभ असते. हे ऋषी, या पंचमीला रौरवकल्पदी नावाने जाणून घ्या. षष्ठी तिथीला सुपदान व्रत आणि सप्तमी तिथीला शीतल व्रत पाळले जाते. अष्टमी किंवा चतुर्दशी तिथीला देवीचा अभिषेक व्रत पाळला जातो. या महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्ष या दोन्ही नवमी तिथींना नखव्रत पाळण्याची सूचना आहे. शुक्ल पक्षाच्या दशमीला आषाढ नावाचे व्रत असते. या महिन्यात दोन्ही बाजूंच्या दोन्ही एकादशी तिथी या व्रताची आणखी काही विशेष वैशिष्ट्ये मानली जातात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला श्री विष्णूचा अभिषेक व्रत म्हटले जाते. या द्वादशी तिथीला भगवान श्रीधराची पूजा केल्याने मनुष्याला परमगती प्राप्त होते. सभेत उत्सर्जन, उपकर्म, सभादीप, उपकर्म, त्यानंतर रक्षाबंधन, पुन्हा श्रावणकर्म, सर्पयज्ञ आणि हयग्रीवाचा अवतार ही 7 कर्मे पौर्णिमेच्या दिवशी करावयाची आहेत. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत म्हणतात आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला मानव कल्पदी नावाचे व्रत जाणून घेतले पाहिजे. हे द्विजोत्तम श्री कृष्णाचा पूर्ण अवतार कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. त्यांचा अवतार या दिवशी झाला, म्हणून या दिवशी मोठ्या उत्सवाने व्रत करावे. हे महान ऋषी, या अष्टमीची मनवडी तिथी माहीत असावी. श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिथोव्रत म्हणतात. या तिथीला कुशग्रहण आणि वृषभाची पूजा केली जाते. या महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या सर्व तिथींसाठी वेगवेगळ्या देवता आहेत. प्रतिपदा तिथीची देवता अग्नी आहे. द्वितीया तिथीची देवता ब्रह्मा आहे. तृतीया तिथीची देवता गौरी आहे आणि चतुर्थीची देवता गणपती आहे.
पंचमीची देवता नागा आणि षष्ठी तिथीची देवता कार्तिकेय आहे. सप्तमीची देवता सूर्य आहे आणि अष्टमीची देवता शिव आहे. नवमीच्या देवीला दुर्गा, दशमीच्या देवतेला यम आणि एकादशी तिथीच्या देवतेला विश्वदेव म्हणतात. द्वादशीची देवता विष्णू आणि त्रयोदशीची देवता कामदेव आहे. चतुर्दशीची देवता शिव आहे. पौर्णिमेची देवता चंद्र आहे आणि अमावस्येची देवता पितरी आहे. या सर्वांना खजुरांचे देव म्हटले गेले आहे. देवतेची तिथी कोणतीही असो, त्या तिथीला त्या देवतेची पूजा करावी. साधारणपणे या महिन्यात 40 तासांचा अगस्त्य कालावधी जातो आणि नंतर अगस्त्य उगवतो. त्याच्या 7 दिवस अगोदर अगस्त्याला अर्घ्य अर्पण करावे. 12 महिन्यात सूर्य वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्यापैकी श्रावण महिन्यात गभस्ती नावाने सूर्य तापतो. या महिन्यात लोकांनी भक्तिभावाने सूर्याची पूजा करावी. अहो सत्तम, 4 महिन्यात निषिद्ध असलेल्या गोष्टी ऐका. श्रावण महिन्यात भाजीपाला आणि भाद्रपद महिन्यात दही सोडावे. त्याच्याप्रमाणे अश्विनमध्ये दूध आणि कार्तिकमध्ये कडधान्यांचा त्याग करावा. जर या महिन्यात या गोष्टींचा त्याग करता येत नसेल, तर केवळ श्रावण महिन्यातच त्या गोष्टींचा त्याग केल्यास तेच फळ मिळू शकते. अहो माननी, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहे. हे महान ऋषी, या महिन्यातील व्रत आणि धर्माचा विस्तार शेकडो वर्षातही कोणी सांगू शकत नाही. माझ्या किंवा विष्णूच्या आनंदासाठी व्रत पूर्णतः पाळावे. परोपकाराच्या दृष्टिकोनातून आमच्यात काही फरक नाही. जे भेदभाव करतात ते नरकात जातात. म्हणून हे सनत कुमार, तुम्ही श्रावण महिन्यात धर्माचे पालन करता. अशा रीतीने ईश्वर सनातकुमार संवादांतर्गत श्रावण ऋतोन्देश कथन नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.